सरकार व ग्रामपंचायत नवगाव सध्या विकासाच्या गप्पा मारत असतात, परंतु आज नवगाव येथे मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी शनिवारी नवगाव येथील मातंग समाजाचा एका माणसाचा मृत्यू झाला असून त्या प्रेताला स्मशानभूमी व स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मागासवर्गीय समाजाचा एवढा आक्रोश वाढलाय की गावातली मागासवर्गीय समाजाने चक्क प्रेत सुमारे 2 तास ग्रामपंचायत समोर आणून ठेवले। सदरील समाजाला स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, स्मशानभूमी व्यवस्थित नाही, म्हणून आज इथेच प्रेत पुरणार असे मातंग समाज यांचे म्हणणे होते। सरकारने कोट्यवधींचा निधी गावातले रस्त्यासाठी दिल्याचा दावा करीत असून सर्व रस्ते हे कागदोपत्रीत झाले की काय अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत। मागील महिन्यात सुद्धा मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे असाच प्रकार घडला असून 2 प्रेताला चक्क टेम्पोमध्ये स्मशानभूमीत घेऊन जावे लागले होते। समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे अनेक वेळा काम करण्यात आले, परंतु काम झाल्यावर 2 महिन्यात ते रस्ते दिसलेच नाही। आज हा प्रकार घडल्याने गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती। तात्काळ पैठण पोलीस स्टेशनला हा प्रकार कळवण्यात आला। ताबडतोब पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। एवढा प्रकार घडत असताना ग्रामपंचायतचा एकही पदाधिकारी फिरकला नसून गेल्या 15 दिवसापासून या गावाला कायमस्वरूपी सरपंच व ग्रामसेवकच नाही। गेल्या 4 वर्षात 3 सरपंच होण्याचे भाग्य या गावाला मिळाल्याची चर्चा जनतेत होती। दरम्यान या गावातील जागरूक पत्रकार शरद धनतोळे, अजिम पठाण, अतिक शेख यांनी जमावाला शांत करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु मागासवर्गीय समाज कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। शेवटी पैठण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री नुसरत शेख यांनी विनंती केल्याने जमाव शांत होऊन प्रेत ग्रामपंचायत समोर उचलण्यात आले। ब्युरो चीफ शरद धनतोळे, बुलंद आवाज, नवगाव।